त्यानंतर सत्यपाल सिंग राजपूत हे आपला सत्कार स्वीकारतील. आता विष्णू सोळंखे यांचा सत्कार होतो आहे सरांच्या हस्ते. सत्यपाल सिंग आधार सिंग राजपूत वरणगाव भुसावळहून आलेले आहेत. सत्यपाल सिंग राजपूत. त्यानंतर योगीराज माने यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं. योगीराज माने लातूरहून आलेले आहेत. सामाजिक चळवळींमध्ये अगोदर सत्यपाल सिंग आधार सिंग राजपूत सर्व तरुण कवी आहेत. त्यांचा सत्कार पीडी पाटील सरांच्या हस्ते होतो आहे. त्यानंतर लातूरहून आलेले योगीराज माने यांचा सत्कार पाटील सरांनी करावा अशी मी पाटील साहेबांना विनंती करते. सत्यपाल सिंग आधार सिंग राजपूत यांना पाचारण करते. वरणगाव तालुका भुसावळ इथून ते आलेले आहेत. माझ्या कवितेचं नाव आहे सुखाची गोष्ट. माझ्यासाठी मसनात ज्या नेल्या जातील गोवऱ्या, त्या बनलेल्या असतील ज्या गाईगुरांच्या शेणापासून, त्या गाईगुरांचे पूर्वज करत बसलेले असतील रवंथ कुणाच्या तरी गोठ्यात आत्ता ह्या क्षणी. माझ्यासाठी मसनात ज्या नेल्या जातील गोवऱ्या, त्या बनलेल्या असतील ज्या गाईगुरांच्या शेणापासून, त्या गाईगुरांचे पूर्वज करत बसलेले असतील रवंथ कुणाच्या तरी गोठ्यात आत्ता ह्या क्षणी. चितेभोवती धार लावण्यासाठी आणि पेटत्या गोवऱ्या नेण्यासाठी जी आणावी लागतील मडकी, ती कुणाच्या हातून असतील घडवलेली, शांताराम कुंभाराच्या की त्याच्या मुलाच्या की नातवाच्या. ज्या बांबूंची तिरडी बनेल ते बांबू उगवलेले असतील की बाकी असतील उगवायचे अजून. ज्या बांबूंची तिरडी बनेल ते बांबू उगवलेले असतील की बाकी असतील उगवायचे अजून. चिता रचण्यासाठी जी लागतील लाकडे ती कुठून आणली जातील, बेधडच्या जंगलातून, लुटीच्या वनातून, माळावरून की शेजाऱ्यांच्या जैतनातून. माझ्या मृतदेहाला घालून आंघोळ नवीन कपडे घातले जातील. ते कपडेही आणले जातील अशोक काकाच्याच दुकानातून नेहमीप्रमाणेच बहुतेक. आणि समजा पावसाळ्यात मेलो तर रॉकेलचाही करावा लागेल इंतेजाम. आणि समजा पावसाळ्यात मेलो तर रॉकेलचाही करावा लागेल इंतेजाम. कुठून तरी स्वस्त धान्य दुकानातून ब्लॅकने घ्यावे लागेल अर्जंट. जिकडे तिकडे निरोप जातील, नातेवाईक येतील, फोनाफोनी होईल, मित्र अवतरतील गावात. जिकडे तिकडे निरोप जातील, नातेवाईक येतील, फोनाफोनी होईल, मित्र अवतरतील गावात. मेलेल्या माणसाबद्दल आपल्याकडे कुणीच बोलत नाहीत वाईट. मेलेल्या माणसाबद्दल आपल्याकडे कुणीच बोलत नाहीत वाईट. त्यामुळे चांगला माणूस गेला असेच म्हणतील माझ्याबद्दल. दामूचं डफडं असंच वाजत राहीन प्रेत यात्रेत सगळ्यांच्या पुढे, जसे वाजत आले आहे पिढ्यानपिढ्या कित्येक शतकांपासून. आता तर 4 आणि 8 दिसत नाहीत. आता तर 4 आणि 8 दिसत नाहीत. म्हणजे उधळले जातील रुपया 2 रुपयांचे कलदार कॉईन्स मुरमुऱ्यांबरोबर माझ्या प्रेतावर चालता चालता. माझे सगळे भाऊ, चुलत भाऊ किंवा मुलं, पुतणे वगैरे मला खांदा देतील सारे मिळून. विसरतील आपापसातील वाद काही दिवस. ह्यांच्यातलाच एक कुणीतरी खांदा न देता प्रेताच्या पुढे चालेल अनवानी, हातात जळत्या गवऱ्याचं मडकं लटकवून. दुसरा कुणीतरी ह्याच्या खांद्याला पकडून दाखवेल आधार दिल्यासारखा. तोच मग चितेला अग्नी देईल आणि चितेभोवती फिरवेल पाण्याची बारीक धार त्याच्या खांद्यावर ठेवलेल्या मडक्याच्या छिद्रातून. फारसे धाय मोकलून रडणार नाहीत पुरुष मंडळी. घरातल्या बायांमध्ये तर स्पर्धाच लागेल मोठमोठ्यानं आवाज करत रडण्याची. ह्यातल्या काही तर फारच कलात्मक रडतील. ह्यातल्या काही तर फारच कलात्मक रडतील माझ्याबद्दलच्या घटना, जुन्या आठवणी काढत काढत. हळूहळू मग कमी कमी होत जाईल माझ्या मृत्यूच्या दुःखाची तीव्रता.
हळूहळू मग कमी कमी होत जाईल माझ्या मृत्यूच्या दुःखाची तीव्रता. मग माझ्या नसण्याचं कुणालाच काही वाटेनासं होईल. मग दरवर्षी आखाजी, पोळा, दसरा, दिवाळी येईल. घरात लग्नकार्य होतील, मुलंबाळं होतील, नातवंड खेळतील. माझ्या नसण्यानेही काही झाट बिघडणार नाहीये या जगात. माझ्या नसण्यानेही काही झाट बिघडणार नाहीये या जगात. आणि असण्यानेही काही घंटा फरक पडत नाहीये. सगळेच जायला आलेत. माझ्या नसण्यानेही काही झाट बिघडणार नाहीये या जगात. आणि असण्यानेही काही घंटा फरक पडत नाहीये. सगळेच जायला आलेत, कुणीच राहायला आलेलं नाहीये. हे का विसरून जातो आपण प्रत्येक क्षणी जगताना. मग कशासाठी हे रुसवे फुगवे वाद, कशासाठी शेताच्या बांधावरून भांडणं, कशासाठी हेवा मत्सर द्वेष, कशासाठी कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन. मृत्यूच्या सावलीत सैल होतात मिशीला दिलेले घट्ट गर्विष्ठ पीळ. मृत्यूच्या सावलीत सैल होतात मिशीला दिलेले घट्ट गर्विष्ठ पीळ. नष्ट होतो कुणाविषयीचा कडूपणा, सुटतात मनात असलेल्या आढ्या. हे माझ्या शेजाऱ्यांनो, नातेवाईकांनो, दोस्तांनो, हे माझ्या शेजाऱ्यांनो, नातेवाईकांनो, दोस्तांनो, जिवंत आहे तोपर्यंत मला व्हायचंय तुमच्या आनंदाचं कारण, तुमच्या दुःखाचा वाटेकरी व्हायचंय मला. किती सुखाची गोष्ट आहे ना ही, की आपण सोडूनच जातो ही दुनिया कधीतरी. किती सुखाची गोष्ट आहे ना ही, की आपण सोडूनच जातो ही दुनिया कधीतरी. धन्यवाद. मृत्यूविषयीचं अतिशय सखोल चिंतन यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी औरंगाबादहून आलेले